नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. नववर्ष 2025 साली या राशींची शनी साडेसाती संपणार, पण ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचं गोचर ठराविक कालावधीनंतर होत असते. खास करून शनिदेवाची दृष्टी कोणत्या राशीवर आहे हे महत्त्वाचं ठरतं, कारण शनी साडेसातीसोबत अडीच की तितकीच महत्त्वाची ठरते. एकाच वेळी राशीचक्रात शनी 5 राशींवर प्रभाव टाकत असतो. चला जाणून घेऊयात शनीच्या 2025 या वर्षातील गोचराबाबत. ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा गोचर कालावधी हा सर्वाधिक काळ आहे. शनिदेव एका राशीत 2.5 वर्ष राहतात. त्यामुळे न्यायदेवतेच्या भूमिकेत असलेले शनिदेव भल्यांना सरळ करतात. त्यामुळे शनिदेव राशीला येणार म्हटलं की जातकांना घाम फुटल्याशिवाय राहत नाही. येतं नवं वर्ष अर्थानं 2025 हे वर्ष राशीचक्रात उलथापालथ करणारं आहे, कारण न्यायदेवता शनिदेव गोचर करणार आहे. शनिदेव आता मेष राशींच्या पहिल्या चरणात प्रवेश करणार आहेत. म्हणजेच साडेसातीचा सुरुवातीचा 2.5 वर्षाचा कालावधी सुरू होणार आहे. तर मकर राशीवरील शनीचा प्रभाव दूर होणार आहे. मकर राशींची साडेसाती संपणार आहे, तर वृश्चिक आणि कर्क राशींची 2.5 संपणार आहे. शनिदेव 29 मार्च 2025 रोजी गोचर करणार आहे. म्हणजेच मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा, मीन राशीला मधला, तर मेष राशीला पहिला टप्पा सुरू होणार आहे. हा टप्पा 3 जून 2027 पर्यंत असणार आहे. त्यामुळे पुढची 2.5 वर्ष या 3 राशी शनींच्या प्रभावाखाली असतील. तर धनु आणि सिंह राशीला 2.5 सुरू होणार आहे. मेष राशी साडेसाती 29 मार्च 2025 ते 31 मार्च 2032 पर्यंत. कुंभ राशी साडेसाती 24 जानेवारी 2025 ते 3 जून 2027 पर्यंत. मीन राशीत साडेसाती 29 एप्रिल 2025 ते 8 ऑगस्ट 2029 पर्यंत. सिंह राशी 2.5 29 मार्च 2025 ते 3 जून 2027 पर्यंत. धनु राशी 2.5 29 मार्च 2025 ते 3 जून 2027 पर्यंत. या राशींना मिळणार लाभ. मकर पुढच्या वर्षी शनी आणि गुरु हे दोन्ही ग्रह राशीबद्दल करणार आहेत. त्यामुळे मकर राशीला पुढचं वर्ष चांगलं जाणार आहे. न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. नव्या व्यवसाय सुरू करण्यास हे वर्ष अनुकूल असेल. तूळ या राशींच्या जातकांना पुढचं वर्ष चांगलं जाणार आहे. शत्रूंवर या कालावधीत मात करू शकाल. नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना नोकरी मिळू शकते. तसेच गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. मिथुन शनी आणि गुरुची उत्तम साथ या राशींच्या जातकांना मिळणार आहे. आत्मविश्वास वाढेल. तसेच हाती घेतलेलं काम पूर्ण होईल. कौटुंबिक वाद या काळात संपुष्टात येतील. अशा प्रकारे आपण पाहिलं नववर्ष 2025 साली कोणत्या राशींची शनी साडेसाती संपणार आहे. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.